तर नाशिकमध्ये हेमंत गोडसेंकडून उमेदवारी अर्जाची खरेदी झालेली आहे। हेमंत गोडसे पुन्हा लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत। हेमंत गोडसेंकडून नाशिकमध्ये प्रचाराला सुरुवातही झाली आहे। तर नाशिकची जागा शिवसेनेचीच संजय शिरसाट यांच्याकडून हे स्पष्ट करण्यात आले। नाशिकसाठी आज किंवा उद्या उमेदवार घोषित होईल असं शिरसाटांनी म्हटलं। नाशिकच्या जागेवरून सुरू असलेल्या चर्चांवरून संजय शिरसाट यांनी ही प्रतिक्रिया दिली। तर पक्षाने सांगितल्यास मी निवडणूक लढणार। अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांचं हे मोठं विधान। सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी लोकसभा लढण्याचे संकेत दिलेत। नाशिकच्या बद्दल दबावाला बळी पडण्याचं कारण नाही। काल मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे, नाशिकची सीट ही शिवसेनेची आहे आणि त्या उमेदवाराची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत होईल, याबद्दल निश्चिंत आहे। आता आज उद्याचा विषय संपलेला आहे। नाशिकच्या उमेदवाराची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत केल्या जाईल। सिन्नर इगतपुरी हे माझे मतदारसंघ आहे। दोन्ही पण मतदारसंघामध्ये मी खूप मोठ्या मतांनी पुढे जाईल। त्यामुळे नाशिक शहरातही माझा खूप स्वतःचा संपर्क आहे। मी स्वतः सुरुवातीपासून कधी इच्छुक नव्हतो, परंतु आता ही जागा कुठल्या पक्षाला सुटते आणि कोणता पक्ष निर्णय घेणार आहे त्यावर सर्व अवलंबून आहे। परंतु माझ्या पक्षाने दादांनी जर आदेश दिला तर मी निवडणूक लढवायला तयार आहे।